Good morning, students. Welcome to the lecture number 11 on our topic, that is Basics of Civil Engineering, in which we are discussing our chapter number 1, Introduction to Civil Engineering. Up till now, we have covered up the part of your subdomains of civil engineering, definition of civil engineering, then role of the civil engineering as far as our construction activities are considered. Okay. So, in that particular role of civil engineer in our building construction, we are discussing the part that is construction of the upper slab and the beam. Yesterday we have completed this part, but still a small recap for you I want to share with everyone. So yesterday we have discussed about how we are going to construct the slab. Okay, what we are going to do, we are going to place the reinforcement as per the design which has been provided by that particular structural engineer. Okay, this is your beam, then your column positions, then your slab reinforcement. So whatever the design being provided by your structural engineer, that design actually we are going to provide over here at actually on the slab. Okay, आपल्याला ज्या इंजिनियरने जे डिझाईन दिलेलं असेल म्हणजे रेन्फोर्समेंट कशा पद्धतीने असलं पाहिजे. ठीक आहे, तर ही जाळेमध्ये ही जी लोखंडी सळी आहे यातलं एकमेकांमधलं स्पेसिंग किंवा डिस्टन्स किती असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर हा बार कुठे बेंटअप करायचा आहे, ही जी कॉलमची पोझिशन असेल तर मग यामध्ये किती रेन्फोर्समेंट तुम्ही यूज करताय, हा जो बीमची पोझिशन आहे. ठीक आहे, या बीमच्या पोझिशनमध्ये रेन्फोर्समेंट किती आहे. ठीक आहे, सो एव्हरीथिंग वी आर गोइंग टू प्लेस अकॉर्डिंग टू दी डिझाईन, व्हॉट एव्हर द डिझाईन दॅट वी आर हॅव्हिंग. आपल्याला जे काही डिझाईन मिळालेलं आहे त्या डिझाईननुसार आपण हे कन्स्ट्रक्ट करत असतो. म्हणजे आधी हे जाळी बांधू तयार करून घेत असतो आणि त्यानंतर यामध्ये आपण कॉन्क्रिटिंग फिलअप करत असतो, जे तुम्ही सेकंड पिक्चरमध्ये पाहताय. ठीक आहे, काल जो तुम्ही प्रश्न विचारला होता की सर बार का बेंड करत असतात, परत त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला रिपीट करेल. पहिली गोष्ट, जे शिअर फोर्सेस ऑकर होतात, सो टू रेजिस्ट दॅट शिअर फोर्स वी आर गोइंग टू बेंड अप दी बार. आणि अजून एक महत्त्वाचं रिझन जे राहणार आहे, नाव यू आर गोइंग टू लर्न व्हॉट इज मुवमेंट इन युअर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मुवमेंट म्हणजे नेमकं काय असतं, रिझोल्युशन ऑफ द फोर्सेस. आय थिंक यू हॅव कम्प्लिटेड दॅट पार्ट ऑल्सो. ओके, समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय. ठीक आहे, तुम्ही फोर्स रिझॉल्व्ह करताय आणि त्याच्या सपोर्ट रिएक्शन्स फाइंड आउट करू शकता, आर ए आणि आर बीच्या व्हॅल्यू. ठीक आहे, दो एक सिम्पल सपोर्ट्सला. तर तसंच त्याच्यामध्ये जी मुवमेंट ऑकर होते. ठीक आहे, सो इन आवर स्लॅब देअर इज हॉगिंग बेंडिंग मुवमेंट विच इज गोइंग टू ऑकर. ठीक आहे, ज्याला निगेटिव्ह मुवमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, द स्लॅब विल डिफ्लेक्ट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. काल मी जसं सांगितलं होतं, एक स्ट्रेट पहिल्यांदा जो बीम होता तुमचा, हा जो सेक्शन असेल, ठीक आहे, तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होतो, किंवा तुमचा जो स्लॅब असेल तो स्लॅब सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होतो. ठीक आहे, याला म्हटलं जातं तुमची निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट किंवा हॉगिंग. सॅगिंग आणि हॉगिंग अशा दोन मुवमेंट्स असतात. ठीक आहे, सॅगिंग म्हणजे पॉझिटिव्ह आणि हॉगिंग म्हणजे निगेटिव्ह. तुम्ही कुठलंही अजम्पशन कन्सिडर करू शकता त्यामध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसाठी, म्हणजेच क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजसाठी. सर ही जी काही मुवमेंट ऑकर होणार आहे ॲट दी सपोर्ट्स, जिथे कॉर्नर जिथे सपोर्ट्स असतील, हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे. यू कॅन पिन टू माय प्रेझेंटेशन, माय व्हिडिओ. ठीक आहे, माझ्या व्हिडिओवरती तुम्ही पिन केलं तुम्हाला दिसेल. माझ्या हातामध्ये एक स्टिक आहे आणि हे माझ्या दोन जे आहेत एंड्स, दीज आर दी सपोर्ट्स. मग ह्या एंड सपोर्ट्सवरती काय होते, मुवमेंट ऑकर होते. मुवमेंट ऑकर होते लोड अप्लाय झाल्यामुळे, म्हणजे हा स्लॅब काय होतं, असं स्लाइटली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होतोय. ठीक आहे, मग हे डिफ्लेक्शन मिनिमम ऑकर व्हावं, which is responsible for reducing the strength also, we are using the bent up bars. ठीक आहे, at the supports bent up bars आपण तिथे यूज करत असतो. ठीक आहे, त्यानंतर तुमचं कॉन्क्रिटिंग तुम्ही टाकताय, त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग टाकल्यानंतर निडल व्हायब्रेटर असेल किंवा सरफेस व्हायब्रेटर, स्लॅबसाठी सरफेस व्हायब्रेटर वापरतात आणि इतर स्ट्रक्चरसाठी म्हणजे हे बीम किंवा कॉलम जर असेल यासाठी तुम्ही निडल व्हायब्रेटर वापरता. व्हायब्रेटरचं ॲप्लिकेशन काय आहे रे, कालच मी रिपीट केलं तर, why vibrators we are using. These vibrators will remove the air voids which are present in that particular concrete. तुमचं एक कॉन्क्रीट हार्ड ड्युरेबल करायचं आहे तुम्हाला, परंतु जर त्या कॉन्क्रीटमध्ये जर एअर वॉइड्स असतील तर ते कॉन्क्रीटची स्ट्रेंथ रिड्यूस करतं. ठीक आहे, मग हे डिफ्लेक्शन मिनिमम ऑकर व्हावं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रिड्युसिंग द स्ट्रेंथ ऑल्सो, वी आर युझिंग दी बेंट अप बार्स. ठीक आहे, त्यानंतर तुमचं कॉन्क्रीटिंग तुम्ही टाकताय, त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग
तुम्ही इथे बघितलं असेल हे व्यवस्थित शेपअप करताय किंवा तुमच्या घराच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही बघितलं असेल किती छान त्याचं पॉलिशिंग केलं जातं, त्याला फुल्ली कॉम्पॅक्ट केलं जातं. कॉम्पॅक्ट का करत असतात? त्यातले एअर वर्ड्स रिमूव्ह करण्यासाठी, म्हणजे खचून ठासून भरायचं आपल्याला कॉन्क्रीट. नुसतं टाकलंय आणि सोडून दिलंय असं नको. तसं जर केलं तर त्यामध्ये वर्ड्स राहू शकतात, की ज्याद्वारे तुमचं स्ट्रक्चर जे आहे हे लवकर कोलॅप्स होऊ शकतं. त्यामुळे आपण कॉन्क्रीट काय करतो, टाकल्यानंतर ठासून भरतो. ठीक आहे, आपल्या बोलीभाषेत बोलायचं झालं तर त्याला म्हटलं जातं मेकिंग ऑफ कॉम्पॅक्शन और कॉम्पॅक्शन. मग हे आपण व्हायब्रेटरद्वारे कॉम्पॅक्शन करतो. व्हायब्रेटरद्वारे कसं कॉम्पॅक्शन केलं जातं? ज्या पोर्शनमध्ये तुम्ही कॉन्क्रीट टाकलेलं आहे, ज्या पोर्शनमध्ये तुम्ही कॉन्क्रीट टाकलेलं आहे, त्या पोर्शनमध्ये तुम्ही तो व्हायब्रेटर इन्सर्ट करता. इन्सर्ट केल्यानंतर जसं मशीन तुम्ही ऑन करताय ते कॉन्क्रीट व्हायब्रेट होतं. व्हायब्रेट झाल्यामुळे काय होतंय, त्याची मुवमेंट होती त्या कॉन्क्रीटची. फ्रेश कॉन्क्रीट हा, नॉट हार्ड कॉन्क्रीट. म्हणजे आता आज टाकलेलं 4 दिवसांनी कॉन्क्रीट हार्ड होतं, मग त्या हार्ड कॉन्क्रीटला तुम्ही व्हायब्रेट नाही करू शकत. जे फ्रेशली प्रिपेअर्ड आहे, जिथं तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरमध्ये इनपुट केलेलं आहे ते कॉन्क्रीट तुम्ही व्हायब्रेट करता. व्हायब्रेट केल्याने काय होणार आहे, तर त्यामध्ये जे वर्ड्स असणार आहेत प्रेझेंट, ते वर्ड्स सगळे रिमूव्ह होणार आहेत. आणि हे वर्ड्स रिमूव्ह झाल्यामुळं ते कॉन्क्रीट कॉम्पॅक्ट होतंय, फुल्ली कॉम्पॅक्टेड होत आहे. ठीक आहे. आणि मग तुम्ही ॲट द सेम टाइम तुम्ही त्याचं पॉलिशिंग आणि फिनिशिंग करू शकता. ठीक आहे. सो दॅट इज दी नेक्स्ट पिक्चर, कन्स्ट्रक्शन ऑफ द अपर स्लॅब अँड बीम, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, फॉर एनी इंजिनियर, construction of the slab and the beam, that is most important thing as far as our construction sector is considered. Okay, now let's move towards the next part. Doors, windows, framing and fixing. डोर्स आणि विंडोज हे सुद्धा काम तो इंजिनियरच इन्स्पेक्ट करत असतो. ठीक आहे, सुपरवाइज करत असतो. की फिक्सिंग ऑफ द डोर्स अँड विंडोज, घरामध्ये तुम्हाला दरवाजे आणि खिडक्या बसवायच्या असतील तर ते कशा पद्धतीने बसवल्या पाहिजेत. आधी तुम्ही काय करता, एक फ्रेम फिक्सअप करत असता, डोर्स म्हणा किंवा विंडोमध्ये म्हणा. फ्रेम फिक्सअप करता आणि त्यानंतर तुमचं डोअरचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. त्यामध्ये काय केलं जातं रे, तुम्ही बघितलं असेल ज्याला बिजागरी असं म्हणतात आपल्या भाषेमध्ये, हिंजेस. ते हिंज सपोर्ट आधी त्या वॉलमध्ये फिक्स केले जातात आणि त्यानंतर त्या डोअरची फ्रेम त्याला, म्हणजे त्या आधी ती डोअरची फ्रेम असते त्यामध्ये ते हिंजेस कनेक्ट केले जातात आणि त्यानंतर तुमचा रिमेनिंग डोअरचा पोर्शन जो असतो तो कनेक्ट केला जातो. ठीक आहे, हे पिक्चर्समध्ये तुम्ही बघू शकताय. हा डोअर फिक्स करतोय, हे विंडो फिक्स करण्याचं काम करतोय वर्कर. ठीक आहे, सो फिक्सिंग ऑफ द डोअर्स विंडोज, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट वर्क फॉर अ सिव्हिल इंजिनियर. देन रफिन्स. आता कोणाला वाटलंय माझ्या घरामध्ये छानपैकी इंटेरियर पार्टमध्ये मी आतमध्ये हे करावं, प्लास्टिंग डबल कोट असेल. ठीक आहे, सिलिंग करताय तुम्ही, मग सिलिंग करत असताना आधी आपण काय करत असतो रे, तर या पद्धतीने अरेंजमेंट करत असतो. बरोबर आहे. तुमचा हॉल असतो, हॉलला बेसिकली तुम्ही बघितलं असेल सिलिंग केलेलं असतं, नाईस, एक छान असं सुंदर चित्र असतं सिलिंगमध्ये. ठीक आहे, किंवा तुमचे जे काही सॅनिटरी फिटिंग्स असतील, पाईप फिटिंग्स असतील, त्यामध्ये सुद्धा तुम्ही रफिन्स म्हणजे काय, आधी एक रफ, तुमचं जर सिलिंग करायचं असेल तर एक रफ फ्रेमवर्क तुम्ही तयार करत असता. ठीक आहे, त्यानंतर ते ॲक्च्युलीमध्ये इम्प्लिमेंट करत असता. ठीक आहे, सो सिलिंगमध्ये हे कनेक्शन्स तुम्ही असे बघितले असतील, आतल्या बाजूने तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बघितले असतील, लाईट कनेक्शन्स प्रोव्हाइड केलेले असतात. या पद्धतीनेच त्याचं फिक्सिंग केलेलं असतं. तुमचे जे वायर्स वगैरे जे आलेले असतात, इथे बघताय तुम्ही सॉकेट दिसते तुम्हाला लाईटसाठी. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुमची फिक्सिंग केली जाते ॲज फार ॲज युअर सिलिंग इज कन्सिडर्ड. अगेन दॅट इज अगेन important for the construction. Okay, if you are interested to do the ceiling. Then exterior finishing. So what is exterior finishing is nothing but your plastering, painting and plastering. There are two activities which we are going to do: painting and plastering from the inner side, as well as that is for in the interior portion of the room, as well as for the exterior portion of the room. Okay, so interior portion plastering, painting, एक्सटेरियर पोर्शन प्लास्टरिंग आणि पेंटिंग. आधी असतं तुमचं प्लास्टरिंग, त्यानंतर तुमचं येणार आहे पेंटिंग. ठीक आहे, मग कुठल्या प्रकारचा पेंट वापरायचा आहे, किती कोटमध्ये तुम्हाला पेंट करायचं आहे. असं नाही की बाबा कलर अवेलेबल आहे म्हणून मी एकच ठिकाणी खूप सारा पेंट मारला, चालेल का, नाही चालणार. सो इट शुड बी इन युनिफॉर्म क्वांटिटी, इट शुड बी स्प्रेड युनिफॉर्मली अँड विथ द ॲक्युरेट क्वांटिटी. ठीक आहे, त्याचं व्यवस्थित फिनिशिंग, पॉलिशिंग, पेंटिंग झालंच पाहिजे, तरच तुमचं घर छान दिसेल. ठीक आहे, अदरवाइज इट लुक्स व्हेरी अगली. अँड इन आवर कन्स्ट्रक्शन सेक्टर, aesthetic view of the building, what I am saying,
एस्थेटिक व्ह्यू ऑफ द बिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. एस्थेटिक व्ह्यू म्हणजे काय, तर बाह्य दृष्टिकोन. ज्यावेळेस तुमचं घर बाहेरून एखादा व्यक्ती बघतोय, कॉलनीमध्ये आलाय तर तुम्ही त्याला लांबून दाखवलं हे माझं घर आहे, तुमचं घर बाहेरून किंवा लांबून कसं दिसतंय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला म्हटलं जो एक्सटेरियर लुक असतो घराचा, त्याला म्हटलं जातं एस्थेटिक व्ह्यू. तुमचं घर लांबून कसं दिसतंय, इट शुड बी व्हेरी नाईस, व्हेरी, खूप छान तुमचं घर आहे, व्हेरी ब्युटिफुल हाऊस यू आर हॅव्हिंग फ्रॉम द एक्सटेरियर पार्ट, बिकॉज that is again important from the marketing point of view. Being a civil engineer, you are going to sold your house, correct आहे, तुम्ही तुमचं घर विकणार आहात, यू आर गोइंग टू सेल इट ॲट फिक्स प्राइस. 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी, 4 कोटी, 10 कोटी, अशा काहीतरी प्राइसमध्ये तुम्ही तुमचं घर विकणार आहात, बरोबर आहे. मग घर जर विकायचं असेल तर घराचं बांधकाम जितका चांगल्या दर्जाचं असणं आवश्यक आहे, तितकंच तुमचं घर एक्सटेरियर पेंटिंग तुम्ही कसं करताय, एक्सटेरियर फिनिशिंग कसं ठेवताय. कारण आलेला ग्राहक हा लांबून तुमचं सुरुवातीला घर बघतो, त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी थॉट्स असतात, यार घर खूप छान केलंय बरं का, बाहेरून इतकं सुंदर दिसतंय, आतूनही ते तितकं सुंदर असेल किंवा त्यापेक्षा अधिक सुंदर असेल. हा एक दृष्टिकोन तयार होतो त्या माणसाचा, अँड दॅट विल हेल्प यू टू गेन द मनी. तुम्ही जर घर 15 लाखाला जर तुमची किंमत ठरलेली असेल, कदाचित त्याला घर खूप आवडलं, तो 16 लाखाला सुद्धा घेऊ शकतो. So this finishing, paintings, plastering, exterior coating, that is very important for the construction sector as far as construction is considered. Okay, because you are going to sell your house, you are going to sell your whole project, your apartments to the customers or to the clients. And if it looks very nice, very beautiful from the outside, you will get a higher price, definitely. That will help you to increase your business also. ओके, इंजिनिअरसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच पॉईंटवरनं तुमचं घराची मार्केट व्हॅल्यू म्हणा, किंवा हां सॉरी घर खूप छान आहे बरं का, बाहेरून एवढं सुंदर आहे, आतून पण चांगलंच असणार आहे 100%, त्या ग्राहकाचा तसा विश्वास तयार होतो आणि तो ग्राहक तुमचं घर घेण्यासाठी तयार होतो. ठीक आहे, मग हे तेवढंच नीटली झालं पाहिजे. एक्सटेरियर फिनिशिंग, कलर कुठला मी यूज करतोय, ठीक आहे, मी पेंट कुठला यूज करतोय, किती प्रमाणामध्ये यूज करतोय, त्याचा काय रेट आहे, त्याची क्वालिटी काय आहे, सर्व गोष्टींचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगेल तुम्हाला. आता जर कोणी कधी तुम्ही घर पेंट करण्याचा जर तुमचा उद्देश असेल, आपल्याकडे एशियन पेंट्सचं एक ॲप आहे, मोबाईल ॲप, ठीक आहे, एशियन पेंट्स मोबाईल ॲप आहे, ठीक आहे. याद्वारे त्यांनी इतकी लिबर्टी दिलेली आहे, तुम्ही तुमच्या घराचा फोटो घ्या एखाद्या वॉलचा, ज्या वॉलवरती तुम्हाला पेंट करायचं आहे, ज्या भिंतीवरती कलर करायचा आहे ना, त्या भिंतीचा फोटो तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचं जो घर असेल, त्या फोटोज घेऊन ते तुम्ही इनपुट करायचं त्या ॲपमध्ये. इनपुट केल्यानंतर तुमच्याकडे एक चॉईस, असे कलर कोडिंग्स येतात, लाल, हिरवा, निळा, पांढरा, तुम्हाला ज्या चॉईसचा पाहिजे तो चॉईसचा कलर ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती सिलेक्ट करताल, त्यावेळेस ॲक्च्युली ते तुमच्या घराचा व्ह्यू दाखवतं. म्हणजे जर तुम्ही घराला जर लाईट कलर, बदामी कलरचा रंग दिलेला आहे, एक लाईट येलो कलरचा जर रंग सिलेक्ट केला आहे, तो जर ठरवले तुम्ही मला द्यायचा आहे, तर तुमचं घर प्रत्यक्षात कसं दिसेल आफ्टर पेंटिंग तुमचं घर कसं दिसेल हे सुद्धा दिसतं त्या ॲपमध्ये. इतकी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. म्हणजे यापूर्वी कसं होतं, आपण कलर फक्त निवडायचो, हा बाबा पिवळा कलर, पण ॲक्च्युअलमध्ये तो पिवळा कलर तुमच्या घराला मारल्यानंतर कसा दिसेल ॲट ॲक्च्युअल आफ्टर पेंटिंग, तर हे तुम्ही आत्ताच बघू शकता. जस्ट यू कॅन यूज दॅट पर्टिक्युलर ॲप बाय एशियन पेंट्स अँड यू कॅन सिलेक्ट दी कलर. ते तुम्हाला दाखवतो तुमच्या घराची, जर तुम्ही एखादी भिंत सिलेक्ट केलेली, त्याचा फोटो कॅप्चर केलाय आणि त्यामध्ये तो कलर इनपुट केलाय, तुमची भिंत कलर मारल्यानंतर अशी दिसेल, जेणेकरून आपलं व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं होतं. येस सर, हा कलर आहे किंवा हा नको आहे, मग दुसरा अजून कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता, जो तुमच्या घराला खूप छान दिसेल आतल्या बाजूने. तुमचा एक माइंडसेट तयार झाला, नाही सर हा कलर खूप छान आहे, तोच कलर तुम्ही सिलेक्ट करा मग, ठीक आहे. अदरवाईज कलर आधी निवडला आणि त्यानंतर असं वाटलं नाही बाबा सर हे कलर थोडासा वेगळा वाटतोय बरं का. आणि आता तर कॉन्ट्रास्ट कलरची एक फॅशन आलेली, तुम्ही बघितली असेल. आपल्या घरामध्ये जर 3 वॉल असतील, एखादा हॉल आहे एंट्रन्सला, शक्यतो एंट्रन्समध्येच तुम्ही बघू शकता, हॉलमध्ये 3 वॉल असेल, 3 पैकी एक वॉल ही डार्क कलरमध्ये घेतात आज, ठीक आहे, डार्क कलर्स यूज करतात. यापूर्वी असं नव्हतं. ट्रॅडिशनल एक सिम्पल लाईट ब्ल्यू कलर आहे, स्काय ब्ल्यू कलर आहे, किंवा लाईट येलो कलर आहे, किंवा तुमचा
अबोली कलर असेल, बदामी कलर असेल, असे सिम्पल कलर्स वापरायचो आपण, लाईट कलर्स वापरायचो बेसिकली. आता काय झालं, थोडंसं कलरचं सुद्धा कॉन्ट्रास्ट किंवा त्याचं सुद्धा स्टाईल बदललेली आहे. एक वॉल तुम्ही एकदम डार्क कलरमध्ये घेता, 2 वॉल्स तुमच्या ह्या सिम्पल प्लेन लाईट कलर्समध्ये ठेवू शकता. इट गिव्स यू व्हेरी नाईस लुक टू दी रूम. बट प्रॉपर सिलेक्शन ऑफ कलर्स दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर. अदरवाईज एक कुठला तरी डार्क कलर घेतला आणि 2 लाईट कलर एक्झॅक्टली कॉन्ट्रास्ट आहेत, एकदमच विरोधाभास होते, ते काही चालणार नाही. ठीक आहे. सो दॅट इज सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर यू. एक्सटेरियर फिनिशिंग important, and again civil engineer is going to play vital role because proportion of the material that is being required to do this finishing, exterior finishing, प्लास्टरिंग किती एम एमचं पाहिजे, पेंट किती पाहिजे, त्याची काय क्वांटिटी असली पाहिजे, कुठला कलर तुम्ही यूज करताय. ठीक आहे. कारण त्या पेंटरला गाईड करणारा हा इंजिनियर असतो, तेव्हा तुम्ही घर मालक म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा गाईड करू शकता, हा पेंट तुम्ही यूज करा. ठीक आहे. मग ते पेंटिंगचं काम व्यवस्थित होतंय का, लेअर टू लेअर, that is the work of civil engineering. Okay, quantity plus how much cost that is required, पेंटिंग करण्यासाठी किती खर्च येणार आहे तुम्हाला. टेरेस फिनिशिंग, गच्चीवरचं फिनिशिंग जे तुम्ही बघितलं असेल, तुमच्या गच्चीवरती गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल टेरेस फिनिशिंग असते. हे बघितलंय, ही टेक्निक ही आपल्याकडे खूप प्रमाणात वापरलं जातं. ठीक आहे. हे काय तर विटा ठेवलेल्या आहेत एकमेकांवर, शेजारी विटा ठेवलेल्या आहेत. कशासाठी ठेवलेल्या आहेत, ज्याला लाईम टेरेसिंग म्हणतात किंवा टेरेस फिनिशिंग असं म्हटलं जातं. हे कशासाठी असतं, कारण आपला गच्चीचा जो सरफेस असतो, तुम्ही गच्चीवरती गेल्यावरती तुम्हाला वाटतं नाही बाबा एक्झॅक्टली फ्लॅट आहे, बट नो, इट इज नॉट एक्झॅक्टली फ्लॅट. इट इज हॅव्हिंग अ व्हेरी जेंटल स्लोप. इट इज हॅव्हिंग a very gentle slope. Why this slope is provided? You can see this second picture which I have presented on my screen. बघा इथे एक होल आहे. ठीक आहे. ड्रेनेज लाईन किंवा जे पाईपलाईन आहे, वॉटर लाईन आहे. अँड हिअर इन दिस डायरेक्शन देर इज अ स्लोप, जेंटल स्लोप, व्हेरी जेंटल स्लोप. तुम्ही नेकेड आयनी व्हिज्युअलाइज सुद्धा करणार नाही की बाबा सर इथं असं स्लोप होतोय मी चलताना. का देतात, कारण पावसाचं जे काही पाणी पडणार आहे, हे पाणी कुठेतरी ड्रेन आउट झालं पाहिजे गच्चीवर साचलेलं. जर गच्चीवर पाणी साचून राहिलं तर ते तुमच्या स्लॅबमधून घर गळायला सुरुवात होती तुमच्या. तुम्ही हे ऐकलं असेल, तुमचं घर गळते, घर गळते. कशामुळे गळते, पावसाचं पाणी जे पडलेलं आहे तुमच्या गच्चीवरती, ते पाणी जाण्यासाठी रस्ताच नाहीये. यासाठी तुमचं जे घर असतं, वरचा जो सरफेस असतो आपल्या टेरेसचा, इट इज हॅव्हिंग ए व्हेरी जेंटल स्लोप, सो दॅट whatever the water which is coming on it, which is percolating, okay, so that water should have the way to drain out. त्या पाण्याला स्वतःचा काहीतरी एक मार्ग पाहिजे ज्याद्वारे तो ड्रेन आउट होईल. ओके. So we are going to provide a very gentle slope, okay, on our terrace, that we called it as a terrace finishing. Okay. टेरेस फिनिशिंग मध्ये या पद्धतीने हे एक स्टाईल आहे कन्स्ट्रक्शनची, याच्यामध्ये जेंटल स्लोप दिलेला असतो असा ब्रिक्सचा. ठीक आहे. किंवा तुम्ही लाईम टेरेसिंग करा किंवा इतर कुठल्या कॅटेगरीचं टेरेसिंग तुमचं असेल, सिमेंट मॉर्टर प्लेन तुम्ही राळा करताय, राळा केल्यानंतर त्याचं फिनिशिंग केलं जातं स्लॅबचं. ठीक आहे. जसं घराचं पेंटिंग फिनिशिंग असतं ना, इंटेरियर किंवा एक्सटेरियर वॉलचं, त्यानुसार तुमच्या टेरेसचं फिनिशिंग केलं जातं. तर जर तुम्ही काही टाईल्स टाकतात, तिथे टाईल्स टाकून करणार असताल तर टाईल फिनिशिंग केलं जातं. किंवा दुसरं रिझन म्हणजे दुसरा वे म्हणजे तुम्ही जर प्लेन अगदी तुमचं सिमेंट मॉर्टर प्लेन सिमेंट टाकणार असाल, कॉन्क्रीट टाकणार असाल, तर त्याद्वारे तुम्ही करू शकता. ठीक आहे. लाईम टेरेसिंग करू शकता. देर आर सो मेनी वेज, बट दिस इज रिक्वायर्ड प्रॉपर फिनिशिंग with a gentle slope so as to remove all the water which is coming on that particular slab. Otherwise घर गळणे हा जो प्रकार असतो तो प्रकार चालू होतो. ठीक आहे. and civil engineering plays a vital role in this particular work because we have to maintain that slope. असा पण नको की बाबा वाटतोय उतारायला जातोय मी माझ्या घराच्या गच्चीवर, तीव्र उतार पण नको, व्हेरी जेंटल स्लोप. फक्त पावसाचं पाणी ड्रेन आउट झालं पाहिजे कुठल्या तरी एका डायरेक्शन, जिथे तुमची ड्रेनेज लाईनची अरेंजमेंट असेल ना, त्या डायरेक्शन मध्ये तुमचा तो स्लोप गेला पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही वॉटर ड्रेन आउट करू शकता किंवा ऑपोजिट डायरेक्शनने, कसं असेल ॲज पर दी कन्व्हिनियन्स. ओके. पण वॉटर ड्रेन आउट होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, नाही तर गच्चीवरती पाणी साचून राहिलं खूप लवकर स्लॅब खराब होईल, तुमचा घर गळणं हा त्या प्रकार चालूच होईल. ओके. सो टू मेंटेन दॅट स्लोप अँड टू construct that terrace finishing, to do that terrace finishing neatly, accurately, without doing any error,
civil engineers are required, and they are going to play this important role. Okay, so every construction activity, now we can realized, in every construction activity civil engineers are the most important one. Okay, because designing, planning, everything we are going to do. As one somebody has asked me the question, sir, chemical waterproofing म्हणजे काय असतं? Okay, see, nowadays we are having so many waterproofing agents. Okay, Dr. Fixit is one of them. I think everybody has seen that advertise also in your on the TV screen. तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल, डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेकचं एक प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, आणि त्यांचं स्वतःचं ते एक प्रॉडक्ट आहे. खूप साऱ्या कंपन्या, अल्ट्राटेक, अंबुजा, जेवढ्या काही सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ना, त्यांचे स्वतःचे वॉटरप्रूफिंग एजंट्स आहेत. ठीक आहे, डॉक्टर फिक्सिट हे एक नावाजलेलं आहे त्यापैकी. जस्ट अ मिनिट, आय विल स्क्रोल. येस, सो हे वॉटरप्रूफिंग एजंट्स जे असतात, केमिकल एजंट्स आहेत. ठीक आहे, हे कशासाठी यूज करतात, तर जर काही पाणी वगैरे आलेलं असेल तर ते तुमच्या स्लॅबमध्ये एंटर करू नये. जर खूप जोरात पाऊस झालाय तुमच्या स्लॅबवरती, ठीक आहे, तुमच्या एरियामध्ये खूप मोठा पाऊस झालाय आणि तुमच्या स्लॅबमधून जर पाणी मुरायला लागलं तर काय होईल रे? दॅट इज नॉट गुड फॉर अवर स्ट्रक्चर. ठीक आहे, युअर स्ट्रक्चर इज गोइंग टू कोलॅप्स अँड इट विल रिड्यूस द स्ट्रेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. काय होणार आहे? इट विल रिड्यूस द स्ट्रेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. तुमच्या स्ट्रक्चरची लाईफ कमी होणार आहे, त्याची स्ट्रेंथ कमी होणार आहे. मग असं झालं तर चालेल का? नाही. ठीक आहे, दॅट विल लीड टू दी कोलॅप्स ऑफ युअर स्ट्रक्चर. तुमचं घर पडेल किंवा खूप सारं पाणी साचलं स्लॅबमध्ये, मग घर गळायला सुरुवात होते. दॅट इज वाय वी आर युझिंग दी वॉटरप्रूफिंग एजंट्स. आजकाल वॉटरप्रूफिंग एजंट्स वापरतात त्यासाठीच. ठीक आहे, तुमच्या टेरेस पोर्शनला असेल किंवा तुमच्या खाली अपार्टमेंट आहे आणि तुम्ही पार्किंग करताय, अंडरग्राऊंड पार्किंग करताय, तर त्या केसमध्ये सुद्धा आपण वॉटरप्रूफिंग करतो डीपीसीला. ठीक आहे, डॅम प्रूफ कोर्स ज्याला म्हटलं जातं. आणि वरती टेरेसला तुम्ही वॉटरप्रूफिंग करताय. तुमच्या पाण्याच्या टाक्या असतात त्याला सुद्धा वॉटरप्रूफिंग केलं जातं, कारण ते एक महत्वाचा फॅक्टर आहे. पाण्याच्या टाक्या तुमच्या ओव्हरहेड वॉटर टँक असतील किंवा खाली तुमचा हौद असेल, ठीक आहे, त्याला सुद्धा वॉटरप्रूफिंग करणं, घरातला हौद असतो ना, हौद, त्याला वॉटरप्रूफिंग करणं मॅन्डेटरी मी तर म्हणतो. कारण तुमच्या हौदातलं जर पाणी कुठेतरी झिरपायला लागलं जमिनीमध्ये, चालेल का? तुमचं हौद सगळं एकच होऊन जाईल मग. ठीक आहे, 4-6 महिन्यात खराब होऊन जाईल ते सगळं. त्यामुळं पाणी लीक होऊ नये, पाणी लीक होऊ नये यासाठी आपण हे वॉटरप्रूफिंग एजंट्स यूज करत असतो. ठीक आहे, आय होप आय हॅव क्लिअर द डाऊट. केमिकल वॉटरप्रूफिंग, केमिकल एजंट्स असतात की ज्याद्वारे पाणी पर्क्युलेट होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट इज इंटरनल फिनिशिंग. यामध्ये आहे तुमचं टाईल फिक्सेशन. ठीक आहे, टाईल, घरातली फरशी कशी बसवली जाते, टाईल फिक्सेशन, आणि आतलं इंटेरियर वॉलचं पेंटिंगचं काम. ठीक आहे, सो टाईल फिक्सेशन मध्ये सुद्धा, जस्ट अ मिनिट, टाईल फिक्सेशन मध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची टाईल तुम्ही फिक्स करताय, विट्रिफाईड आहे, साधी सिमेंट मॉर्टरची टाईल आहे, मोझेक टाईल आहे. आता बाजारामध्ये कमीत कमी 30 ते 40 प्रकार आहेत टाईल्सचे. तुमच्या घरामध्ये जर बघितले असेल, आपल्या घरात शहाबादी फरशी असते, ठीक आहे, किंवा तुमच्या टेरेझो असेल, ठीक आहे, मोझेक टाईल्स असेल, तुमचं कॉन्क्रीटची टाईल असेल, ठीक आहे, सिमेंट मॉर्टरची, जे जुन्या काळी बनवायचे. आता तर शक्यतो तुम्ही ग्रॅनाइट आणि मार्बलच बघितलं असेल. आपल्याकडे ग्रॅनाइट, मार्बल, शहाबादी फरशी हे सगळ्यात जास्त वापरतात. मग ही फरशी फिक्स कशी केली जाते, ही फरशी फिक्स कशी केली जाते, जस्ट अ मिनिट सर डिअर स्टुडंट्स. ओके, सो ही फरशी फिक्स कशी केली जाते. ठीक आहे, महत्वाचा फॅक्टर, ती फरशी फिक्स करत असताना किती लेयर्स तुम्ही टाकताय. ओके, ही फरशी फिक्सअप करत असताना तुम्ही किती लेयर्स टाकता. म्हणजे ज्यावेळेस तुमचं प्लेन बीम भरलेलं आहे तुम्ही, ठीक आहे, प्लेन बीम भरल्यानंतर, भर टाकल्यानंतर, कॉम्पॅक्ट केल्यानंतर वरती तुमचा ग्रेड स्लॅब असतो. ठीक आहे, ग्रेड स्लॅब नंतर तुम्ही तुमची टाईल फिक्स करू शकता. मग घरातली फरशी कशी बसवतात, ते फरशीच्या खाली कुठला लेअर असतो, ठीक आहे, तो किती जाड लेअर असतो, किती चा तुम्ही थिकनेस यूज करताय, ठीक आहे, घरातल्या फरशीचा. तर या सर्व गोष्टी त्या डिझाईन करणं हे त्या इंजिनियरचं काम असतं.
ती फरशी व्यवस्थित बसते का, कुठल्या टाईपची फरशी यूज करताय तुम्ही, ठीक आहे. आता कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये वगैरे बघितलं असेल तुम्ही, विट्रिफाईड टाईल्स असतात, चमकदार अशा, ठीक आहे. पण कॉस्ट पण त्याची जास्त राहते. आपले जे शहाबाद वगैरे ही जी फरशी वापरतात ना, हे 33 रुपये स्क्वेअर फूट, 30 रुपये, 35 रुपये स्क्वेअर फूट, ठीक आहे. या रेटमध्ये तुम्हाला मिळते. ग्रॅनाईट, मार्बल. घरातला किचन ओटा तुम्ही बघितलं असेल, कडप्पा, ठीक आहे, ती पण फरशी असेल ग्रॅनाईट किंवा मार्बल मधली, ठीक आहे, आणि शहाबादी असेल. सो दीज आर easily available, but their construction is somewhat difficult and somewhat of importance. ओके, खूप महत्त्वाचं असतं, कारण फरशा त्या यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो, ते एकाच लेवलला आहेत का फरशा, तुमच्या घरातल्या फरशा. जर एक फरशी या लेवलला आणि दुसरी फरशी वरती, काय होईल रे, तुमच्या पायाला ठेस लागेल चालताना. चालेल का तसं घरामध्ये फरशा जर अशा अनइवन लेवलमध्ये असतील तर? नाही चालणार. त्यामुळं त्या फरशीची अलाइनमेंट, त्याची लेवल हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. त्यामुळं फरशीचं बांधकाम करताना आधी त्याचं लेयर, सिंगल पहिला खालचा लेयर कुठला आहे, त्याच्यानंतर बॉन्डिंग लेयर, म्हणजे ज्याद्वारे तुम्ही फरशी ठेवल्यानंतर ती एकमेकांना बॉन्ड करता, तो बॉन्डिंग लेयर, आणि त्याची अलाइनमेंट, त्याची लेवल त्या एकाच लेवलला आहेत का, त्याचा चेक घेतला जातो फरशीचा, ठीक आहे. नाही तर एक फरशी वरती आणि दुसरी खाली म्हणलं की तुम्हाला ठेस लागणार, ठीक आहे. चालेल का तसं करून? तुम्ही बघितलं का आपल्या घरात तशा फरशा असतात का? नाही, युनिफॉर्म लेवलला असतात, एकाच लेवलमध्ये सगळ्या फरशा. त्यामुळे त्याचं कन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो, अँड सिव्हिल इंजिनिअरिंग इज गोइंग टू प्ले व्हायटल रोल. मग त्याचं डिझाईन, कुठल्या क्वालिटीची फरशी यूज करायची, काय मटेरियल यूज करायचं आहे, किती प्रमाणामध्ये यूज करायचं आहे, यासाठी तो इंजिनियर महत्त्वाचा असतो, सिव्हिल इंजिनियर. ओके. वुडवर्क, घरातलं फर्निचर अरेंजमेंट अँड फिक्चर्स फिटिंग, ठीक आहे. घरामध्ये फर्निचरची अरेंजमेंट कशी करणार आहात, ठीक आहे. You have the liberty, you have the full freedom to select whatever the category of the woodwork you are interested in. Okay, तुम्हाला घरामध्ये कशा प्रकारचं फर्निचर करायचं आहे, you have the full freedom, ठीक आहे. बट कन्स्ट्रक्शन ऑफ दिस वुडवर्क अँड द फिक्चर्स फिटिंग्स, टॅप असेल किंवा हे असं छानपैकी तुम्ही बघताय सिलिंग केलेलं असतं, ठीक आहे. छानपैकी तुम्ही एखादं फ्रेम तयार करताय. आता आपल्याकडे सगळे वॉलमध्ये फिक्स होणारे तुमचे कबर्ड्स असतात, ठीक आहे. सो याचं कन्स्ट्रक्शन जे असतं त्यासाठी इंजिनियर विल प्ले अ व्हायटल रोल. वुडवर्क अँड फिक्चर्स, ठीक आहे. हे फिक्चर आहेत, घरातलं टॅप तुमचं, ठीक आहे, नाणी टॅप. मग हे सिंक बसवणे असेल, त्याची लेवल मेंटेन करणे असेल, तिथून ड्रेनेज लाईनचं कनेक्शन प्रोव्हाइड करणे असेल, हे इलेक्ट्रिक कनेक्शन प्रोव्हाइड करणे असेल, याला काय म्हटलं जातं रे, कन्सिल्ड. कन्सिल्ड म्हणजे भिंतीच्या आतमध्ये, आणि जे भिंतीच्या बाहेर तुम्हाला जर दिसत असेल, दॅट इज युअर ओपन वायर फिटिंग, ठीक आहे. आणि जर भिंतीमध्ये असेल तर त्याला म्हटलं जातं कन्सिल्ड वायर फिटिंग्स, ठीक आहे. हे पाहता तुम्ही कन्सिल्ड वायर फिटिंगचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. हे जर वरती तुम्ही स्टिक केले इथे, तर या वॉलमध्ये फिक्स होतं. आजकाल बघितलं असेल वॉलमध्ये दिसते तुम्हाला, बाहेर असा डब्बा दिसत नाही आपल्याकडे, ठीक आहे. सगळं वॉल फिटिंग्समध्ये केलेलं असतं कन्सिल्ड वायर फिटिंग. सो ही वायर फिटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, वरती इथं टाईल आहे तुमची छानपैकी बसवलेली, ही सीलिंग, ही जी अरेंजमेंट, ही नाणी ट्रॅप असेल, ठीक आहे, किंवा इथं तुम्ही बेसिन बसवलेलं आहे घराच्या किचन मधलं, मग हे बेसिन कशा पद्धतीने फिक्स केलेलं आहे, ठीक आहे. याचं ड्रेनेज लाईन, ह्या बेसिन मधलं जे पाणी आहे, हे पाणी तुम्ही कुठे ड्रेनेज लाईनला कशा पद्धतीने कनेक्ट केलेलं आहे, हे सगळं कन्स्ट्रक्शन मध्ये तो इंजिनियर महत्वाचा असतो, कारण हे सगळ्या गोष्टी तो इंजिनियर करत असतो त्याच्या सुपरविजन अंडर. तो त्या वर्करला इन्स्ट्रक्शन देत असतो, हा या पद्धतीने फिक्स करा, हे इतके डायमेन्शन्स आहेत, या टाईपचं ड्रेनेज लाईन आहे, ठीक आहे, या पद्धतीचा पाईप तुम्हाला यूज करायचं असेल, ठीक आहे. हे वायर फिटिंग असेल, याचं पॉईंट्सवरती चार्जेस असतात. घरामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर असतो, काय म्हणतात त्याला, ज्याला गव्हर्नमेंट लायसन आहे, ठीक आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर हे काम करतात तुमचे लाईट फिटिंग्स, ठीक आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर हेल्प करतात कशा पद्धतीने तुमचे घरातल्या फिटिंग्स असल्या पाहिजेत, आणि त्याचे जे चार्जेस असतात हे पॉईंट्सवरती असतात, म्हणजे किती पॉईंट्स तुम्ही फिक्स करता, ठीक आहे. So that's all about the different roles which are played by the civil engineers as far as the construction sector is considered. I have included just 15 to 16 categories of the work which are been there. There are again so many smaller works which we have to include, or which in which civil engineers are important. Okay, like your construction of the staircase, होल बिल्डिंग मधलाच तो पार्ट येतो, ठीक आहे. स्टेअरकेस, मग स्टेअरकेस मध्ये कुठल्या टाईपची तुम्हाला टाईल फिक्स करायची आहे का, ती कॉन्क्रीटची आहे, रेनफोर्समेंट लोखंडी जिना आहे तुमचा, ठीक आहे.
So everything, everywhere, we require the civil engineers, and they are going to play very important role as far as our construction sector is considered. Okay, so before proceeding towards the next and the last point of our chapter number one, that is introduction to roads, classification of the roads as per the IRC, and the typical cross section of the road, that is the last point that we are going to discuss from our next lecture. That is the last point of our chapter number one also. So still, if you have any doubt, if you feel any difficulty in the today's session, you can put it in the chat box. Meanwhile, I will take your attendance. Okay.